भारतात पहिल्यांदाच पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, पॅराशूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेनं व एजीसी स्पोर्ट्स व पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं खेलोत्सव पॅरा एडिशन 2025 क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल म्हाळुंगे पुणे इथं 11 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये पार पडणार आहे, अशी माहिती पद्मश्री व पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक पटकावणारे मुरलीकांत पेटकर आयोजक यांनी दिली आहे। या स्पर्धेमध्ये पॅरा नेमबाजी, पॅरा जलतरण, पॅरा ॲथलेटिक्स व व्हीलचेअर बास्केटबॉल या खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धेतील कामगिरीतून खेळाडूंची अल ऐन 2025 विश्वचषक आणि अन्य आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड केली जाणार आहे। या स्पर्धेत टोकियो व पॅरिस पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती अवनी लेकरा, कांस्य पदक विजेती मोनो अग्रवाल, रुबीना फ्रान्सिस यांच्यासह 13 पॅराऑलिम्पियन, 50 आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू व देशभरातून 600 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत। त्यांनी आपल्याला या खेळाबद्दल सर्व माहिती दिलेली आहे, परंतु आज विशेष करून उपस्थित असलेले आपल्या भारत देशाचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते मुरलीकांत पेटकर सरांच्या उपस्थितीत या ठिकाणी पत्रकार परिषद पार पडत आहे। या स्पर्धेसाठी आर्यन यांच्या संयुक्त विद्यमानाने पूर्णपणे माझं नाव आकाश कुंभार। आपण पहिल्यांदाच खेलोत्सव व्हीलचेअर बास्केटबॉल असे 4 इव्हेंट होणार आहे आणि पूर्ण देशभरातून 600 पेक्षा मध्ये 16 खेळाडू जे आहेत ते ऑलिम्पियन खेळाडू आहेत। त्याच्यामध्ये डबल गोल्ड रुबीना फ्रान्सिस, त्याच्यानंतर टोकियो सिल्वर मेडल आणि पंच म्हणून सुभाष राणा, जे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सुभाष राणा सर पंच आहेत। त्याच्यामध्ये एक ऑलिम्पियन पंच पण आहे, त्यांचं नाव आपल्याकडे त्यांचं नाव आहे आणि त्याच्यानंतर संजना बर्वा मॅम ऑलिम्पियन पंच आहेत, त्या सहभागी होणार आहे। तसंच एक फॉरेनचे पंच आहेत, त्याचे 15 अधिकारी सहभागी होणार आहेत। त्याच्यानंतर काय केलं पाहिजे काम आता जसं पूर्वी कसं मी सांगितलं की मगाशी की जिथं कोच चांगले आहेत तिथं स्पोर्ट्समॅन नाहीत, आणि आता कसं आहे की कोच आणि स्पोर्ट्समॅन चांगले आहे आणि डेव्हलपमेंट जे माहिती पूर्वी लोकांना काय कुठे खेळ चालतात हे बिलकुल माहिती नव्हतं, आता ती माहिती होते। ही फक्त रोलर मध्ये पण माहिती संपूर्ण जावं ही तर आपल्या नावाने चित्रपट आला खूप